हॅलो सर्वांना. चला तर आज आपण बघणार आहोत खारीक पावडर कशी बनवायची, तेही मिक्सरमध्ये. एकदम झटपट अशी ही आपली खारीक पावडर तयार होणार आहे. आता अशी भरपूर सारी थंडी पडलेली आहे. घरोघरी प्रत्येकाच्या घरात डिंकाचे लाडू हे आवर्जून केले जातात. चला तर मग खारीक पावडर कशी बनवायची ते बघूया. सर्वात आधी मी 1 किलो खारीक घेतलेली आहे. तिला मुसळीने छान फोडून तिचे तुकडे करून घेतलेले आहे व खारीकमधली बी असते ती वेगळी करून घेतलेली आहे व खारीकच्या टोकाला असे एक फूल असते ते पण आपल्याला काढून घ्यायचे आहे. ह्या दोन्ही गोष्टी आवर्जून काढून घ्या. ही जर बी जरी यात राहिली तरी आपली खारीक पावडर कचकच लागू शकते. त्याकरता ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून त्या काढून घ्या. या प्रकारे मी खारीक फोडून घेतलेली होती व 2-3 दिवस तिला उन्हात ठेवायची. ऊन नसेल तर घरात सावलीत जरी तिला वाट ठेवली तरी ती आपोआप हवेने कडक होते व कडक झाल्यावर तिचे असे तुकडे करून घ्यायचे हाताने थोडेफार. घरात जरी खारीक ठेवली तरी तिला झाकून ठेवायची कापडाने, म्हणजे त्यात कचरा वगैरे काहीच उडत नाही व छान 2-3 दिवस छान वाळू द्यायची, म्हणजे ती मिक्सरमध्ये पावडर करण्यासारखी होते. त्यानंतर मी 1 किलो खारीकसाठी अर्धा किलो खोबरं घेतलेले आहे. खोबऱ्याचे छान असे काप करून घ्यायचे. तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता, पण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे म्हणून त्याचे काप केले तरी पण चालतील. या प्रकारे सर्व खोबरं मी काप करून घेतलेले आहे. चला तर मग आता मिक्सरचे हे मी मधले भांडे घेतलेले आहे. ज्यात आपण मसाला करतो ते छोटे भांडे असते. त्याच्यानंतर 2 नंबरचे हे भांडे असते. यात हे घ्यायचे आहे आपल्याला. यात सर्वात आधी आपल्याला खोबरं टाकायचे आहे. त्यानंतर थोडी खारीक टाकायची आहे. परत थोडी खोबरं टाकायची आहे. परत थोडी खारीक टाकायची. असे मिक्स करून आपल्याला हे टाकायचे आहे. त्यामुळे मिक्सर अजिबात खराब होणार नाही. पण एवढी गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात आधी आपल्याला खोबऱ्याचे कापच खाली टाकायचे आहे. खारीकचे तुकडे अजिबात टाकायचे नाही. खारीक जर खाली टाकले सर्वात आधी तर ती मिक्सरच्या पात्यामध्ये येते व मिक्सर खराब होण्याची शक्यता असते. त्याकरता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे मिक्सरला मी छान फिरून घेतलेली आहे. आपली खारीक आणि खोबऱ्याची पावडर रेडी झालेली आहे. तुम्हाला अजून जाड हवे असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकता. मी छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. खारीकच्या पावडरमध्ये बघा काही खोबरे व खारीक असे अख्खे राहिले आहे. ते पण आपण पुढच्या बॅचमध्ये बारीक करून घेऊया. बघा यातले अशी जाड सर्व काढून घ्यायचे आहे व परत आपल्याला सेम तशीच प्रोसेस करायची आहे. मिक्सरच्या भांड्यात अगोदर खोबऱ्याचे काप टाकायचे आहे, नंतर खारीक टाकायची आहे, परत थोडं खोबरं असं टाकून छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बघा अगदी सोपी आणि सहज होणारी अशी पद्धत आहे ही खारीक पावडर करायची. दुकानातून आणायची अजिबात गरज नाही. तुम्ही झटपट अशी ही खारीक पावडर तयार करू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? मग ह्या डिंकाच्या लाडूंना तुम्ही खारीक पावडर नक्की अशा प्रकारे तयार करून बघा. तसेच माझी रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.